एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट आपल्यापासून जेव्हा खूप वेळ आपल्या जवळ असते आणि ती लांब लांब व्हायला लागते, ती आपल्यापासून कुठेतरी चाललेली असते. ही जेव्हा भावना आपल्या मनात येते ना, तेव्हा खूप त्रास होतो. असं वाटतं की आता काहीच उरलेलं नाहीये आणि खूप हताश होतोय. जीवनात काहीच स्वारस्य नाहीये असं वाटतं आणि माहिती असतं की ती व्यक्ती चालली आहे किंवा ती गोष्ट आपल्यापासून दूर होतीये. काहीतरी असेल, त्या गोष्टीचं, त्या व्यक्तीचं चांगलं होणार असेल किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं होणार असेल, परंतु आपल्याला तो विचार त्या वेळापर्यंत कधीच येत नाही. खूप त्रास होतो. आतून आपण घुसमटतो आणि माझ्याच बाबतीत का असं होतंय असंही वाटतं. ह्यावेळी ना अ, एकच गोष्ट करायची की हा जो आपल्याला त्रास होतोय ना, तो स्वीकारायला पाहिजे, की हां, ती व्यक्ती आपल्यापासून दूर जातीये, हे आपण स्वीकारायला पाहिजे. हो, ती व्यक्ती आपल्यापासून दूर जातीये आणि तर ती जात असेल, तर काही प्रश्न स्वतःला विचारावेत, की असं खरंच ती व्यक्ती जाण्याने सगळंच संपणार आहे का? जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नव्हती, त्यावेळी आपल्या आयुष्यात काहीच नव्हतं का? किंवा काहीच गोष्टी आनंददायी किंवा आपल्याला आनंद देणाऱ्या अशा काहीच नव्हत्या का? तर या गोष्टींचा थोडासा विचार करावा. म्हणजे जो त्रास होईल ना, तो कमी होतो आणि खूप वेळा असं वाटतं, की त्या व्यक्तीशिवाय आयुष्यच नाहीये, त्या व्यक्तीशिवाय दुसरं काहीच नाहीये. पण ही जी व्यक्ती आलेली असते आपल्या आयुष्यात, त्याच्या आधी बऱ्याचशा व्यक्ती आपल्या आयुष्यात पहिल्यापासून असतात. आपल्या घरचे असतात, आपल्या मित्र-मैत्रिणी असतात. असे काही लोक असतात, आपल्याशी जोडलेले असतात. पण मग या सगळ्यांपासून फक्त ती एकच व्यक्ती आपल्याला का बरं इतकी जवळची वाटते? आणि ती गेल्यानंतर सगळंच आयुष्य संपलेलं नसतं ना. तर याचा नक्की विचार करायला पाहिजे. त्यावेळी थोडं तरी आपण आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आणि काय माहिती की खूप काही चांगलंही होणार असेल किंवा खूप कोणीतरी व्यवस्थित व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार असेल. त्याच्यामुळे नक्की विचार करा आणि स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा जीवन सुंदर आहे. त्या जीवनाकडे, त्या आयुष्याकडे नेहमी हसत मुखाने बघा. पॉझिटिव्ह एक सकारात्मक वृत्तीने बघायला पाहिजे. नक्की लक्षात ठेवा. आयुष्य थांबत नाही.